केंद्र चालकांनी ग्रामपंचायतीचे ॲडमिन लॉग इन करावे. त्यानंतर ग्रामसेवकांचा मोबाईल नंबर कन्फर्म करावा. फोर नंबर ऑप्शनमध्ये जाऊन व्ह्यू PDI डाटा रिजेक्टेड बाय व्हेरिफिकेशन ऑफिस या ऑप्शनमध्ये तुम्ही रिजेक्टेड केलेला डाटा पाहू शकता. यामध्ये पहिल्यांदा आपल्याला अंगणवाडी केंद्र फील्ड ऑफिस दिसत आहे. त्याचा डेटा व्ह्यू करण्यासाठी व्ह्यू डेटा पॉइंट्स ह्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तो डाटा व्ह्यू करू शकता. इथे तुम्हाला रिजेक्टेड क्वेश्चन कोड शो होईल. त्यानंतर रिजेक्टेड डाटा एडिट करण्यासाठी 4.2 ऑप्शनमध्ये जावे. एडिट PDI डाटा रिजेक्टेड बाय हायर ऑफिस. डेटा एडिट करण्यासाठी एडिट और अपडेट या ऑप्शनवर क्लिक करावे. तुम्हाला अंगणवाडी केंद्र या फील्ड ऑफिसची क्वेश्चनरी इथे शो होईल. यामध्ये अचूक माहिती भरून सर्व माहिती पुन्हा अपडेट करावी. अपडेट करण्यासाठी अपडेट डाटा या ऑप्शनवर क्लिक करावे. सर्व माहिती अपडेट झाल्यानंतर 4.3 मधील ऑप्शन रिसबमिट अपडेटेड PDI डाटा फॉर रिव्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर पुन्हा सेंड डाटा पॉइंट टू व्हेरिफिकेशन ऑफिसर फॉर रिव्हेरिफिकेशन या टिकमार्कवर क्लिक करावे. त्यानंतर याच्यामध्ये रिमार्क एंटर करून PDI डाटा रिव्हेरिफिकेशनसाठी पुन्हा सेंड करावा. त्यासाठी सेंड PDI डाटा फॉर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर 4.4 व्ह्यू डाटा सबमिटेड फॉर PDI कॅल्क्युलेशन या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही रिसबमिट केलेला डाटा पाहू शकता. अशा प्रकारे सर्व ग्रामपंचायतींनी आपला रिजेक्टेड डाटा व्ह्यू करायचा आहे. त्याचबरोबर व्हेरीफाय करून पुढे रिव्हेरिफिकेशनसाठी पाठवायचा आहे.